मी पण विचार करते रक्षाबंधनला 2 दिवस जाऊन यावं असं. हा ना, खूप थकून गेले, तर 2 दिवस घरी जाऊन आले ना बरं वाटेल मला. एक मिनिट, मला फोन येतो. कोणाचा येणार आहे? तुमच्या ताईंचा, म्हणजे सॉरी तुमच्याच मम्मीचा फोन येतो. हां आई बोला ना, काय म्हणताय? काय नाही, चहा पिलो बसलेलो आता, तेच बोलत. काय म्हणताय तुम्ही? रक्षाबंधनचं काही प्लॅनिंग केलेलं नाही आहे बरं का, बट मी पण म्हणजे विचार करते की 2 दिवस जाऊन यावं असं घरी, थोडासा मला पण आराम भेटेल. हां तेच तर. काय मग ताईंना जसं रक्षाबंधन आहे तसं मला पण रक्षाबंधन आहे ना, मग त्यांना 2 दिवस लेट यायला सांगा, मी का 2 दिवस लेट जाऊ? हां मग जातील 2 जण हॉटेलला जेवायला, एवढं काय त्याच्यामध्ये? मग तुमचं आणि त्यांचं जर ऑलरेडी बोलणं झालेलंच आहे, तर तुम्ही माझ्याशी हा विषय का डिस्कस करताय? म्हणजे तुमचं आणि त्यांचं बोलणं झालंय ऑलरेडी, तुम्ही बोलला नाहीत म्हणजे ते मला काही बोलले नाहीत त्या विषयावर की बोलणं झालंय वगैरे काय. पण माझं फिक्स आहे, मी रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी रात्री चालली आहे, रक्षाबंधनच्या दिवशी मी नाही येणार, दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर येईन आणि डायरेक्टली ऑफिसलाच जाईन. हो माझं फिक्स आहे. नाही, मी 2 दिवस पोस्टपोन नाही करू शकत, मी ऑलरेडी सुट्टी टाकली आहे. तर पोस्टपोन जर करायचं असेल तर ताईंना करायला सांगा. अरे हे काय, कॉलच कट करून दिला. तुमचेच डिसिजन आहे ते का? मला डिसिजनच नाही आहेत. मी चालली आदल्या दिवशी, तुम्हाला काही करायचं आहे का?